बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात केसापुरी परभणी या गावाच्या शाळेत असुविधा असल्यामुळे पालकमंत्री अजितदादा पवार यांना 6वीच्या विद्यार्थिनींनी थेट पत्र लिहिले आहे। या पत्रामध्ये आमच्या शाळेत काय गैरसोय आहेत याचा नामोल्लेख त्या विद्यार्थिनींनी केला आहे। अजितदादांपर्यंत हे पत्र पोहोचलं असेल नसेल, मात्र एवढं होऊन सुद्धा सरकारी प्रशासनाच्या हालचाली मात्र शून्य असलेल्या पाहायला मिळत आहेत। या शाळेला सरकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही ना आतापर्यंत कुठले उपाययोजनांसाठी पाऊल उचललं नाही। आता या अजितदादा पवारांना दिलेल्या पत्राचा फायदा या शाळेला होईल का, विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आहे। अजितदादा पवार यांना मी पत्र लिहिले। माझ्या शाळेसाठी सोय नाही, त्याच्यामुळे मी पत्र लिहिले। काय काय सोय नाहीये? बाथरूम, हँड वॉश, पाण्याची सोय नाहीये, त्याच्यासाठी मी पत्र लिहिले त्यांना। किती दिवस झाले सोय नाही? खूप वर्ष झाले। थेट तू अजितदादांना पत्र लिहिलं? हा। काय अपेक्षा आहे तुला अजितदादाकडनं? काही माझ्या शाळेला सोय करतील, त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे। माझ्या शाळेत चांगले ग्राउंड खेळण्यासाठी नाहीये, खेळण्याचे सामान वगैरे नाहीये। आणि दुसरं काय, प्रोजेक्टर वगैरे आहेत का इथं? त्याचं काय माहित नाही। ते पत्र वाचून अजित दादा काही अपेक्षा मागणी पूर्ण करतील असं वाटतंय। काय वाटतंय तुला सांग? मला वाटतंय आमच्या शाळेसाठी खूप चांगले व्यवस्था वगैरे करतील। ते पत्र वाचतील का अजितदादा? हो, वाचतील ना। नाव सांग तुझं? अंकिता गोविंद कवचट। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील अंकिता कवचट या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलींनी पत्र लिहिलं आहे आणि अत्यंत थरथऱ्या हातानं आणि अत्यंत दुःखानं एवढ्या मोठ्या माणसाला पत्र लिहिताना ती म्हणते की आमच्या शाळेमध्ये पिण्याचे पाणी असेल, स्वच्छतागृह असेल किंवा इतर डिजिटल शिक्षणाच्या कुठल्याही सुविधा नाही आहेत, ग्राउंड नाहीये, सगळ्या सुविधा कागदावर असून उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी आम्हाला मदत करावी। कारण बीड जिल्ह्यातील मुलांना जर पाहिलं तर शाळेची अत्यंत दुरावस्था आहे। पावसाळ्यामध्ये पाणी गळतं, मुलांना बसण्याची सोय नाहीये, त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, या मूलभूत सुविधा नाहीयेत आणि या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शासन निधी खर्च करतं आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी यात लक्ष घालून त्या विद्यार्थ्यांना सोय करावी, त्यांना मदत करावी अशी तिने आर्थ हाक दिलेली आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणी जी मुलगी अजितदादा पवार यांची जी भाची आहे, तिला जर मोठ्या थरथरत्या हातानं आणि अत्यंत दुःखी अंतःकरणानं उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं लागत असेल आणि आमचे दादा, आमचे काका, तुम्ही जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मूलभूत सुविधा पुरवण्यात यासाठी अर्थ हाक द्यावी असेल, मला वाटतं शासनाच्या दृष्टीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीनं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या मुलांना मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत याविषयी आम्ही वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहेत। त्यामुळं मात्र आता असा प्रश्न पडला की कमीत कमी अजितदादा पवार या अंकिता कवचट या मुलीच्या अर्थ टाहोकड तरी लक्ष देणार का आणि बीड जिल्ह्यातील शाळांची दुरावस्था सुधारणार का? जर पाहायला गेलं तर मग खरं तर हाच आमच्या गावचा विकास आहे म्हणावं लागेल। कारण आमच्या शाळेतल्या मुलींना पंतप्रधान कोण आहेत, पालकमंत्री कोण आहेत हे सगळं जर माहित आहे म्हणजे हाच खरा विकास आहे म्हणायचं। उच्च दर्जाचं शिक्षण मिळते म्हणायचं त्यांना। आणि ठीक आहे, त्यांना जर चौकशी वगैरे करायची असेल तर निपक्षपणे चौकशी वगैरे झाली पाहिजे। हां, म्हणजे आम्ही त्या मुलीची भेट घेणार आहोत आणि आम्ही तिचा सन्मान करणार आहोत की तिला एवढं नॉलेज आहे की आपल्या राज्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, उपमुख्यमंत्री कोण आहेत हे सगळं तिला माहिती आहे। म्हणजे तिचं चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे आमच्या शाळेमध्ये, सगळा विकास आहे। पण ठीक आहे, कोणाला तक्रारी असतील तर त्यांनी निपक्षपणे कराव्या, चौकशी करावी आणि आम्ही त्या मुलीची भेट घेऊन हे सगळं जाणून घेणार आहोत की नेमकं काय अडचण काय आहे तिची आणि त्याची चौकशी करायलाच पाहिजे।